नमस्कार मंडळी, रूपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, भाजीला काही नसेल ना तर मला आमच्या आजीची आठवण येते. आजी आहे ना, आम्ही लहान असताना भाजीला काही जर नसलं तर ही अशी भाजी नेहमी बनवून द्यायची आणि उन्हाळ्यामध्ये ना स्पेशल आवर्जून ही भाजी आमच्यासाठी ती बनवायची. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते आणि मी सुद्धा आजीच्या पद्धतीनेच ही भाजी बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर भाजी बनवण्यासाठी प्रथम तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की 2 चमचे त्यामध्ये तेल घातले. तेल गरम झाले की अर्धासा चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. त्यानंतर लगेच अर्धासा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं ही व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये एक 7-8 पानं कढीपत्त्याची घालून घ्यायची आहे आणि जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा घालून द्यायचा आहे. तर इथे 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे आणि कांदा आपल्याला आता व्यवस्थित नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते की कांदा परतत असताना ना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं किंवा पाव चमचा मीठ घालायचं. म्हणजे काय होतं, कांद्यातला ओलसरपणा जे मॉइश्चर आहे ते लवकर कमी होतं आणि कांदा लवकर नरम होतो, लवकर परतला जातो. त्यासाठी कांद्यामध्ये ना कांदा परतत असताना पाव चमचा किंवा चिमूटभर मीठ घाला. तर आता आपला कांदा इथे परतून होतोय तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. तर वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा इथे कढीपत्ता घालून घेतला आहे आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याचं एक ना जाडसर असं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. तर वाटणही बनवून झालं आहे आणि कांदाही आपला इकडे व्यवस्थित असा परतलेला आहे. त्यानंतर जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2-3 मिनिट त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. तर कांदा आणि हिरवी मिरचीचं वाटण व्यवस्थित परतून झालं आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळद आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा सर्व कांद्यामध्ये. तर हळद मिक्स करून झाली. त्यानंतर यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालून घेतलेला आहे आणि मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे जेणेकरून तो कांद्यामध्ये व्यवस्थित असा मिसळला जाईल. तर आता हे सर्व मसाले वगैरे कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाले. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला एक उकळी येऊ द्यायची. आता हे उकळते तोपर्यंत आपल्याला पुन्हा एक वाटण बनवून घ्यायचे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 इंच आलं, पुन्हा एक 6 ते 7 पाकळ्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून आपल्याला याचं एक असं वाटण बनवून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि हे वाटण आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे बघा. इथे उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. किती छान झालेली आहे ही भाजी बघा, किती सुंदर दिसते. तर आता हे 5-6 मिनिट आहे ना आपल्याला एकदम लो फ्लेमवरती छान उकळवून घ्यायचं आहे म्हणजे कांदाही व्यवस्थित शिजला जाईल. तर मैत्रिणींनो, हे बनवलं आहे इथे हिरव्या वाटणाचं कांदवणी. तर आमची आजी ना ही नेहमी असं कांदवणी आम्हाला बनवून द्यायची भाजीला काही नसलं तर. तर मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.